मित्रांनो, असं म्हटलं जातं, की प्रेमात कायम मुलंच माफी मागतात, कायम मुलंच सॉरी बोलतात आणि कायम मुलांनीच सॉरी बोलायचं असतं. तर असं काही नसतं मित्रांनो. प्रेमामध्ये कोणाची चूक, कोणाचं बरोबर हे महत्त्वाचं नसतं. तर त्यापेक्षा कोणाची चूक आहे यापेक्षा ते नातं आपल्याला हवंय, ह्याची जाणीव असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि 2 माणसं ही कधीच सारखी नसतात. त्यांचे प्रत्येकाचे दोघांचे मतभेद होणारच. ती रुसवा-फुगवी होणारच आणि ती रुसवा-फुगवी ही भांडणं सुद्धा एक त्या नात्यातला एक गोडवा आहे. त्यांना ते भांडणातून एकमेकांची असलेली आस हीच पुन्हा एकत्र घेऊन येते, जवळ घेऊन येते आणि प्रेम त्यांच्यामध्ये प्रेम नव्याने निर्माण होतं आणि ते प्रेम उत्तरोत्तर वाढत जातं. भांडणं ही सुद्धा एक प्रेमाचाच भाग असतात. त्यामुळे कोण चूक, कोण बरोबर हे शोधणं तिथे हे शोधण्याचं तिथे काम नसतं. फक्त ती वेळ मारून नेणं, त्यावेळी फक्त कोणीतरी एकाने समंजसपणा दाखवणं, हे खूप महत्त्वाचं असतं. जर आपली चूक झाली आहे, तर आपण ती एक्सेप्ट करणं आणि सॉरी बोलणं आणि पुन्हा ती करणार नाही, ह्याचा समोरच्याला एक विश्वास देणं. आणि जरी आपली चूक झाली नाहीये, समोरच्याची चूक आहे, पण त्याला तेवढी समज नाहीये किंवा त्याला आपण सॉरी बोलण्याने जर बरं वाटणार असेल, तर का बोलू नये? त्याच्याकडून सॉरी हवं आहे, की आपल्याला त्याच्या चेहऱ्यावर स्माईल हवी आहे? हे महत्त्वाचं असतं ना मित्रांनो. त्यामुळे प्रेमात सॉरी आणि आय लव्ह यू हे सारखं म्हटलंच पाहिजे. हो की नाही? प्रेम आहे हे सांगावं लागत नाही. त्याच्यापेक्षा जास्त आय ट्रस्ट यू माझा तुझ्यावर विश्वास आहे. हे सांगणं किंवा ते कृतीतून दाखवणं, हे खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. यातूनच तुमच्या नात्याचं वय आणि त्याचं आयुष्य हे अवलंबून असते. त्यामुळे प्रेमात अशा चुका करणं टाळा. चुका झाल्याच, तर त्यावेळीच दुरुस्तही करा. राधे, राधे.